अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्याचा प्रयोग करा. आज मी आपणा गजानन महाराज यांचा अभंग आपणापुढे सादर करणार आहे. आता गजानन महाराज म्हणजे महाराष्ट्रातील आधुनिक संत. तर अशा प्रकारे हे आधुनिक संत म्हणजे लोकांना भक्तीचा संदेश देत होते. माणसाची सेवा करा, त्याच्यातच देव आहे, अशा प्रकारचा उपदेश करत होते सर्व. आणि ते दत्ताचा अवतार होते, परंपरा अवतारी गुरु होते. तर अशा प्रकारे या गजानन महाराजाचा अभंग, कारण मी नेहमी त्यांच्या दर्शनाला जात असते, तर मला त्यांच्याविषयी 4 ओळी अभंगाच्या लिहाव्याच्या वाटल्या, त्याच मी आपणापुढे सादर करते. ते पहा. गजानन महाराज महाराष्ट्राचे आधुनिक होते संत. गजानन महाराज महाराष्ट्राचे होते आधुनिक संत. भक्तिभावाने जाऊया शेगावा, सारेच आपण भक्त. भक्तिभावाने जाऊया शेगावा, सारेच आपण भक्त. थोर भारतीय हिंदू संत होते दत्तगुरु अवतारी. थोर भारतीय हिंदू संत होते दत्तगुरु अवतारी. 30व्या वर्षी शेगावात प्रकटाले, 1878 23 फेब्रुवारी. 30व्या वर्षी शेगावात प्रकटले, 1878 23 फेब्रुवारी. भक्तिकर्माचा संदेश देतो राही साऱ्या भक्तांना. भक्तिकर्माचा संदेश देत राही साऱ्या भक्तांना. बालदिगम अवस्था बाललीला दाखविल्या स्वामी समर्थांना. बालदिगंबर अवस्था बाललीला दाखविल्या स्वामी समर्थांना. 6 फुटी शरीरेष्टी रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी केस. 6 फूट शरीरेष्टी रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी केस. शरीर वस्त्रहीना हातीची लिमा, तिज कापडात गुंडाळलेलो. शरीर वस्त्रहीन हातीची लिमा, तिज फडक्यात गुंडाळलेलं. भाकरी सोबत झुणक्या मुळ्याच्या शेंगा, हिरवी मिरची पिठले खात. भाकरी सोबत झुणक्या मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या पिठले खात. पिठी साखर आवडे खूप, चांदीच्या वाडग्यात गरमागरम चहा पीत. पिठी साखर अति आवडे, चांदीच्या वाडग्यात गरमागरम चहा पीत. भक्ताकडून सागर संगीत, षोडशोपचारे पूजा करी. भक्तिगणाकडून सागर संगीत, षोडशोपचारे पूजा करी.
कोधी खूप दीन महाराज आंघोळी विनाराई. कोधी खूप दीन महाराज आंघोळी विनाराई. नाही वापरली पादुका पादत्राणे कोण चालो गोती भराभर भक्त मागे धावी. नाही वापरले पादुका पादत्राणे पण चाल गती भराभर भक्त गुण मागे धावी. गुडमय जीवन स्वामी समर्थाचे जाते होते अक्कल कोटला. गुडमय जीवन स्वामी समर्थाचे जात होते अक्कल कोटला. गुडमय जीवन स्वामी समर्थाकडे जात होते अक्कल कोटला. दीक्षा घेतली तयाकडून गणपती नावाने ओळखले जाता. दीक्षा घेतली तयाकडून गणपती नावाने ओळखले जाता. श्री दासगुरु महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथातून श्री दासगुण महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथातून महाराजांचा जीवन संदेश लाभला. शिष्य ठरले महत्त्वपूर्ण. महाराजाचा जीवन संदेश जनतेस लाभला. शिष्य ठरले महत्त्वपूर्ण. शिष्य ठरले महत्त्वपूर्ण. शिष्य ठरले महत्त्वपूर्ण. अशा प्रकारे त्यांनी गजानन महाराजांचा संदेश जनतेपर्यंत पोचला आणि त्याच्यामुळे ते शिष्यही महत्त्वपूर्ण ठरले. तर अशा प्रकारे ह्या गजानन महाराजाचा अभंग मी थोडक्यात आपणापुढे सादर केला आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.